ही दृश्य आपण पाहतोय नागपूर मधली। काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे मला सरकारमधून मुक्त करा या वक्तव्यानंतर फडणवीस नागपूरमध्ये पोहोचलेत। या ठिकाणी कार्यकर्त्यांचा गराडा आपण पाहतोय। फडणवीसांना भेटण्याकरता त्यांना या ठिकाणी आपण तुमच्या सोबत आहोत हे आश्वस्त करण्याकरता मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सध्या नागपूरमध्ये आहेत। तर फडणवीस आजच नागपूरहून दिल्लीला देखील रवाना होणार आहे। कार्यकर्त्यांचा गराडा इतका आहे की या गराड्यातून फडणवीसांना मार्ग काढणं सुद्धा अवघड होत आहे। पहा, दुतर्फा कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आणि याच गर्दीतून फडणवीसांचा हा ताफा पुढे मार्गक्रमण केला जातोय। पुढे चाललेला आहे हा ताफा मोठ्या गर्दीतून। जोरदार घोषणाबाजी होतीये। भाजप महाराष्ट्रात तुलनेनं कमी पडलेला आहे आणि या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो असं फडणवीसांनी म्हटलं आणि आपल्या उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली। राजीनाम्याच्या घोषणेनंतर कार्यकर्ते नाराज झालेले आहेत। फडणवीसांचं नागपूरमध्ये आगमन होता जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीसांना राजीनामा न देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।